बालभारती कथाविश्व. लहानपण देगा देवा. अनंत काणेकर यांची ही कथा. प्राध्यापक अनंत काणेकर यांचा जन्म 1905. हे कवी व लघुनिबंधकार आहेत. चांदरात हा कविता संग्रह, पांढरी शिडे हा लघुनिबंध संग्रह इत्यादी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मश्री ही पदवी देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव केला आहे. मोठ्या माणसांना नेहमी लहान व्हावेसे वाटते आणि लहानांना मोठे व्हावेसे वाटते. साधू संत ही लहानपण देगा देवा असे का म्हणतात ते काणेकरांनी पुढील लघुनिबंधात सांगितले आहे. मोठी माणसं जेव्हा लहानपण देगा देवा असं देवाला आळवत असतात तेव्हा लहान मुलांना मोठी गंमत वाटत असते. खरोखरच या मोठ्या माणसांना लहानपण हवं का उगाच आपलं ही मोठी माणसं सोंग करतायत असंच मुलांना वाटत असलं पाहिजे. स्वतःच्या अनुभवावरून मी हे सांगतो. मी लहान असताना रम्य ते बालपण देई देवा फिरून किंवा लहानपण देगा देवा असं एखाद्या मोठ्या माणसाला बोलताना ऐकलं की हा माणूस लबाड असला पाहिजे असं मला वाटे. असं का वाटे त्याचं कारण अगदी स्पष्ट होतं. मी लहान असताना मला लहानपण मुळीच हवंसं वाटत नसे. मला वाटतं कुणाही लहान मुलाला नको हे लहानपण, केव्हा एकदा मी मोठा होईन असंच वाटत असलं पाहिजे. मोठ्या माणसाच्या खिशात हवे तेवढे पैसे असतात. त्यांना हवं ते खायला विकत घेता येतं. पाहिजे ते कपडे बाजारातून आणता येतात. पाहिजे तेव्हा बाहेर फिरायला जाता येतं. जाऊन का म्हणून कुणाची परवानगी घ्यावी लागत नाही. न विचारता गेलं तरी कुणी रागवत नाही. कुणी कान पिरगाळत नाही की कधी कुणाच्या छड्या खाव्या लागत नाहीत. साहजिकच केव्हा एकदा मी मोठा होईल असं मला वाटत असे. मोठ्या माणसाची प्रत्येक गोष्ट पाहून काय मजा आहे या मोठ्यांची असं मला लहानपणी वाटत असे. मोठी माणसं आपल्यापेक्षा अधिक उंच असतात यांचाही लहानपणी मला हेवा वाटे. आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू फळीवर किंवा उंच कुठंतरी खुंटीला असावी आणि एखाद्या मोठ्या माणसाला ती काढून द्या म्हणून आपण सांगावं. आता नाही देत मग देईन म्हणून त्यानं दम भरावा. असं काही झालं की नको ते लहानपण असं मला होई आणि मोठेपण लवकर एकदा देवा असं मी मनातल्या मनात म्हणत असे. एवढ्या तेवढ्यांसाठी लहानांना मोठ्यांच्या पुढं किती लाचार व्हावं लागतं. एकदा घरातल्या एका मोठ्या माणसानं मला चांगलं बडवून काढलं. तेव्हा रागावून मी त्याला म्हणालो, थांब तुझ्या एवढा मोठा झालो की मीही तुला असाच मारीन. माझे हे शब्द ऐकून तो मोठ्यानं हसू लागला. तेव्हा मी गोंधळून गेलो. तो म्हणाला, अरे पण तू माझ्या एवढा मोठा होशील तेव्हा मी तुझ्यापेक्षाही मोठा होईनच की. मी आपला वाढतच जाणार आणि तो मोठा माणूस मात्र आहे तेवढाच राहणार अशी माझी कल्पना. त्यांच्या त्या उत्तरानं मी आणखीनच लहानपणाविरुद्ध मनातल्या मनात चरफडू लागलो. या सर्व गोष्टीवरून कुणाच्याही लक्षात येईल की लहानांना लहानपण देगा देवा असं कधीच म्हणावंसं वाटणार नाही. उलट केव्हा एकदा देव आपल्याला मोठेपण देईल असंच लहानांना वाटत असतं. लहानपण दे ही ओरड मोठी माणसंच करत असतात. काय मजा आहे पहा. लहानांना मोठं व्हावंसं वाटतं आणि मोठ्यांना लहान व्हावंसं वाटतं. बरोबरच आहे. लहानपणी मोठेपणाचे फक्त फायदे दिसतात, तोटे दिसत नाहीत. लहानपणाचे जे फायदे त्यावेळी दिसत नव्हते ते मोठेपणी दिसू लागतात आणि लहानपणाचे तोटे किंवा लहानपणी झालेला त्रास माणूस विसरून जातो असंही म्हणता येणार नाही. मोठी माणसं जेव्हा लहानपण हवं, लहानपण चांगलं असं म्हणतात तेव्हा सांगितलेलं लहानपण नकोसं वाटू लागणाऱ्या गोष्टी ती माणसं विसरलेली असतात असं मला वाटत नाही. त्यांना त्याची पुरी आठवण असते. लहानपण देगा देवा असं ती म्हणतात तेव्हा मोठेपणी होणाऱ्या सर्व त्रासांना ती गांजून गेलेली असतात आणि त्यांना लहानपणाचे फायदे म्हणून फक्त हवे असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे मोठेपणाचे तोटे त्यांना नको असतात.
लहानपण देगा देवा म्हणजे मोठेपणाचे फायदे जसेच्या तसे ठेवून देवानं त्यांना लहानपणाचेही सर्व फायदे द्यावे अशी त्यांची देवाला प्रार्थना असते. पण देव कुणाचे कसले फाजील लाड करत नाही. लहानपण तुम्हाला हवं ना, मग करू तुम्हाला गुडघ्या इतकं ठेंगणं. गाडीत चढताना दुसऱ्या कोणीतरी उचलून ठेवावं लागेल. लवकर उठता नाही तर पाठीत धपाटा बसेल. विडी किंवा सिगरेट तोंडात घेतली तर थोबाडीत मिळेल. बोला, देऊ का खरोखरच तुम्हाला लहानपण? असं देवाने या लोकांना खडसून विचारलं तर ही मोठी माणसं हो चालेल, दे आम्हाला लहानपण असं देवाला म्हणतील का? मला नाही वाटत. हे लहानपण त्यांना नको असतं. चेन तशीच चालू ठेवून उद्याचा विचार करायला नको. पोटासाठी काम करायला नको. ना कसले श्रम, ना कसली चिंता. ही लहानपणाची चैन त्यांना हवी असते. हे लहानपण देव कधी कुणाला देत नाही आणि देत नाही तेच बरोबर आहे. ते मिळालं तर माणसाच्या कर्तृत्वाचा कारभार आटोपेल. साधू संत लहानपण देगा देवा म्हणतात तेव्हा त्यांना हे लहानपण नको असतं. त्यांना लहान मुलांचं शुद्ध निर्मळ मन हवं असतं आणि हे लहानपण देव त्यांना भरपूर देतो.